अमरावतीत महायुतीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आता आणखीन वाढली। उमेदवारीच्या शर्यतीत नवनीत राणांचं नाव आता मागे पडू लागलंय। त्यामुळे शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्या उमेदवारीच्या आशा आता पल्लवित झाल्यात। अमरावतीचा महायुतीचा उमेदवार कोण? नवनीत राणांना थांबण्याचे आदेश दिल्याची चर्चा। अमरावतीत महायुतीचं कमळ की धनुष्यबाण? अमरावतीची जी जागा आहे ती भारतीय जनता पक्ष लढेल। जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल। अमरावतीतून भाजपचाच उमेदवार असेल असं 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं होतं। चिन्ह जरी कमळ असलं तरी उमेदवार नवनीत राणा असतील की नाही याबाबत खात्री देता येणार नाही अशी स्थिती आहे। नवनीत राणांचा प्रचार गेल्या 5 दिवसांपासून थंडावलाय। त्यातच नवनीत राणांना यावेळी थांबायला सांगितल्याची चर्चा अमरावतीत सुरू झाली। अमरावती भाजप लढवणार असली तरी उमेदवार कोण या संदर्भात उत्सुकता साऱ्यांनाच आहे। मात्र अमरावतीच्या सध्याच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याबाबत भाजप आता फारशी उत्सुक दिसत नाहीये। नवनीत राणांचा प्रचार थंडावलेला असतानाच अडसूळ पिता पुत्रांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात। अमरावतीची जागा शिवसेनेची असल्यानं शिवसेनाच यावेळी लोकसभा लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। शिवसेनेनं 7 वेळा निवडणूक लढवली, त्यात 5 वेळा शिवसेना जिंकल्याचं अभिजित अडसूळ यांनी सांगितलं। आम्ही आजही आमच्या मतावर ठाम आहोत। 7 वेळा शिवसेनेने जागा लढवली आणि 8व्यांदा शिवसेनेनेच लढवावी, कारण 5 वेळा खासदार शिवसेनेचा राहिला आहे। परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस हे आमचे सिनियर नेते आहेत। त्यांनी एकदा काही बोलल्यानंतर मी त्याला कट करणं हे बरोबर नाही आणि त्यामुळे नक्कीच आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस हे मिळून त्यावर निर्णय घेतील की शिवसेनेने लढवायची की भारतीय जनता पार्टीने, आणि त्या पद्धतीने जे ठरवतील उमेदवार म्हणून आम्ही इकडे आहोत। नवनीत राणांचे सगळेच राजकीय आखाडे चुकलेत। अपक्ष म्हणून लढावं तर भाजपशी थेट वैर घेतल्यासारखं होईल। एवढंच नव्हे तर हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे राणांची परिस्थिती अतिशय अवघड झाली। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।